आजच्या मार्केटचं क्लोजिंग हे निगेटिव्ह लागलं. म्हणजे जर का एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स बघायचं झालं तर सेन्सेक्स 183 पॉईंट्सनी खालती होतं आणि निफ्टी जर का बघितलं तर निफ्टी 126 पॉईंट्सनी खालती होतं. स्ट्रेंज काय होतं तर ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो. ॲडव्हान्समध्ये म्हणजे पुढे गेलेल्या कंपन्या, ग्रीनमध्ये क्लोजिंग झालेल्या कंपन्या साधारणपणे 1735 होत्या आणि डिक्लाइनचा रेशो होता 1392 कंपन्यांचा. मग याच्यावरनं आपल्याला ॲनालिसिस काय करता येतं तर मार्केटमध्ये ब्रॉडर पार्टिसिपेशन होतं. मार्केट खाली आणण्याचं काम हे बहुतांशी हेवीवेट किंवा इंडेक्स मॅनेज करणाऱ्या ज्या मोठ्या कंपन्या असतात, निफ्टी 50 सदृश्य, निफ्टी 100च्या कॅटेगरीमध्ये, तर त्या कंपन्यांकडनं मार्केट हे खालती आणलं किंवा खालती आलेलं असावं. पण आजच्या ह्याच्यातली महत्त्वाची बातमी ही आहे का? नाही. जाणून घेऊया कार्लाईल ॲसेट मॅनेजमेंटनी काय नक्की धुमाकूळ घातला होता आणि त्या ह्याच्यामध्ये भारतातली अग्रगण्य प्रायव्हेट बँक सामील झालेली होती आणि त्याचा त्यांना काय फटका बसला. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. समृद्ध गुंतवणूक किंवा गुंतवणुकीवरची ग्रीप सुटली तर काय होतं? संदर्भ लागतोय काही वर्षापूर्वी पुणे, फर्ग्युसन कॉलेज रोड, समृद्ध. जीवन कसं असायला पाहिजे? चांगलं. समृद्ध असेल तर काय होतं? भलतीकडेच कुठल्या तरी जेलमध्ये जाऊन मिळतं. असो, विषय काय आहे बघा. तुम्हाला आता हा एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ संपेपर्यंत जर का काही लिंकेज लागत असेल तर लक्षात घ्या. नावं आपण एक्सप्लिसिटली बोलू शकत नाही. असो, मग आता कार्लाईल ॲसेट मॅनेजमेंट नावाची एक लक्झेंबर्ग स्थित कंपनी आहे. खूप धनाढ्य कंपनी आहे. आता थोडासा हे शब्द साधर्म्य आहे. म्हणजे कार्लाईल हा एक प्रायव्हेट इक्विटी ग्रुप पण आहे. साधारणपणे $485 बिलियन ॲसेट्स मॅनेज करणारा आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा. आता या कार्लाईलचा आणि आपण ज्या कार्लाईलच्या संदर्भात बोलतोय त्यांचा सुतराम संबंध काहीही नाही. ओके. आता ही जी कार्लाईल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लक्झेंबर्ग स्थित आहे, तर यांचा जो काही एक प्रकारचा बॉन्ड होता, तर हा बॉन्ड भारतातल्या अग्रगण्य नंबर 1च्या प्रायव्हेट बँकेनी विकलेला होता. कुठे विकलेला होता? तर तो दुबईमध्ये विकलेला होता, त्यांच्या दुबईच्या ब्रांचेस थ्रू. ओके. त्यांनी सांगितलं होतं अतिशय उत्तम आहे, परतावा चांगला आहे, 17%, 18%, 16% वगैरे वगैरे या पद्धतीत त्यांनी सांगितलं होतं. नंतर काय झालं? कार्लाईल खाली आली, एकदम विषय क्लोज. जो बॉन्ड 17-18% गुंतवणूक करून देणारा होता, सुरुवात झालेली होती 2017-2019 सेल्स पिच झालेलं होतं 2017-19ला. काय की वा अतिशय उत्तम आहे, कंपनी चांगली आहे, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे धनाढ्य अतिधनाढ्य लोकांसाठी ही चांगली गुंतवणूक आहे, इक्विटीच्या बरोबर बॉन्डमध्ये सुद्धा चांगली गुंतवणूक करता येईल आणि प्रचंड प्रमाणातलं मार्केटिंग. नंतर काही क्षणामध्ये काही वर्षांमध्ये म्हणजे 2017-19 ते 2020ला या कंपनीने रिडेम्पशन्स बंद करून टाकलं होतं, कारण परतावाच नव्हता. परतावा नव्हता म्हणजे काय? पैसे देण्यासाठी त्यांच्याकडेच पैसे नव्हते. व्हॉट वॉज द बेसिस ऑन विच the biggest private bank sold aggressively these particular bonds to its investors? कोणाला काही माहिती नाही. पण नोकरी वाचवायची असेल तर तिथे काम करणाऱ्या सेल्स आणि बाकीच्या लोकांना हे काम करणं गरजेचंच पडतं. इररिस्पेक्टिव्ह क्लायंटचा इंटरेस्ट शेवटचा येतो. पहिले आपला इंटरेस्ट, आपल्याला काय मिळते ते कमिशन, या आधारावरती सगळं विकलं गेलं. त्याच्यानंतर 2025मध्ये DFSA म्हणजे दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस अथॉरिटीनी या बँकेला काय केलं? निर्बंध आणले. कशाचे? नवीन क्लायंट अकाउंट ओपन करण्याचे. आता हे सगळं प्रकरण गेलंय PM ऑफिसला, आपल्या इथे नरेंद्र मोदी साहेबांच्या इथे. बघूया काय होतंय काय नाही. याच्यातनं महत्त्वाचे 2 नियम. दरवेळेलाच गुंतवणुकीमधला स्टॉकचा आपला पॅटर्न बरोबरच असेल असं नाही. म्हणजे दरवेळेला आउट ऑफ आपण जेवढे स्टॉक निवडू त्याकडे सगळेच बरोबर असतील असंही नाही. कधी कधी माझंही चुकतं, बरोबर आहे. पण दॅट डझंट मीन दॅट वी शुड ऑनली सेल द स्मॉल कॅप ऑर द मायक्रो कॅप. किंवा जे पेपरमध्ये TVमध्ये छापून येतं, या स्टॉकनी एवढा परतावा दिला, त्या स्टॉकनी तेवढा रिटर्न, छप्पर फाडके द्या. अरे पण 50 पैसे आणि 25 पैशाचा स्टॉक जर का ₹3 झाला तर वी कॅनॉट कॉल इट ॲज अ मल्टीबॅगर. म्हणजे आपला सगळा पैसा किंवा 5-10 लाख रुपये आपण त्याच्यात ठेवून पैसा नाही मिळू शकत. तात्पर्य काय? तर गुंतवणूक चांगली करायची असेल तर केवळ रिटर्न्स या गोष्टीकडे जर का आपण लक्ष दिलं तर आपला बोऱ्या वाढणारच आहे. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये
ॲसेट आणि लायबिलिटी असते. तर वी विल कॅरी ऑनली लायबिलिटी अँड द ॲसेट इन द फॉर्म ऑफ ब्रोकरेज विल बी विथ ऑनली दोज हु आर मिससेलिंग अस. इन्व्हेस्टमेंट्स हा एक बोरिंग बिझनेस किंवा बोरिंग ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे काय, आपण पैसे नियमित चांगल्या ठिकाणी गुंतवत जायचं, चांगल्या डोळसपणे लक्ष ठेवून जर का म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स निवडले तर प्रॉब्लेम येत नाही. पण केवळ आणि केवळ रिटर्नच्या मागे लागलो. काल परवा एका मोठ्या इंग्लिश पेपरमध्ये जाहिरात आहे बॉन्ड फेस्टिवलच्या संदर्भामध्ये. तर आपल्या गुंतवणुकीवरची ग्रीप कधी सुटेल आणि आपलं जीवन समृद्ध व्हायच्या ऐवजी भलतीकडेच कसं जाईल याचा आपल्याला मागमूस किंवा थांगसुद्धा लागणार नाही. बघा, संदर्भ लक्षात आला का काही मी काय म्हणत होतो? नाही? आपण पुन्हा बोलूया असेच वेगवेगळे विषय घेऊन. हॅव अ गुड डे. हॅव अ पेशंट इन्व्हेस्टमेंट डे. थँक्यू.